ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, मी एक काल व्हिडिओ टाकला, गुरुदोष, पितृदोष, मुंजा दोष वगैरे या संदर्भात. तर तो व्हिडिओ पाहून ज्याने माझ्याकडून दीक्षा घेतलेली आहे अशा बऱ्याचशा मंडळींचे फोन आणि मॅसेज आले, की खरंच तुम्ही म्हटलात, की गुरुमंत्र काय दिला होता ते आमच्या आठवणीत नाही. हं. आणि खरंच त्रास पण होतोय, तुम्ही जसं सांगताय तसं. तर एक तुम्हाला विनंती एक म्हटले, की तुम्ही परत एकदा आम्हाला सांगा, की आम्ही नियमितपणे काय करावं? कारण बरेच जुने ते विसरून सुद्धा गेले, आपण दीक्षा घेतलेली सुद्धा. असो, ठीक आहे, तेवढं तरी तुम्हाला कळलं. हं. तर मी परत थोडंसं एक माहिती देतो. तुम्हाला मी गुरुमंत्र दीक्षा हे देतो कशी ती थोडक्यात समजून घ्या, की ज्यावेळेस तुम्हाला गुरुमंत्राची दीक्षा द्यायची. हं. गुरुमंत्र म्हणजे तुम्हाला तर मागील एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की जी ईश्वर आणि भक्त याच्यामधील एक दुवा असणारा गुरु असतो, म्हणजे वायर म्हणतो आपण. हं. तर ज्यावेळेस मी तुम्हाला दीक्षा देतो, समजून घ्या आता, त्यावेळेस मी तुम्हाला काही सूचना दिलेल्या असतात. हं. आणि एक प्रार्थना केलेली असते ईश्वराकडे बसून. हं. ज्यांनी ऑनलाईन घेतलेली दीक्षा आहे, त्यांच्यासाठी सुद्धा मी त्यावेळेस तुम्हाला मेसेज करून पण सांगितलेलं असतं, व्हिडिओद्वारे सुद्धा सांगितलेलं आहे, की मी अशी प्रार्थना करतो, प्रतिज्ञा करतो, हं, असं बोललेलं असतो. ऐकण्यात येतंय का तुमच्या? आठवण आहे का तुम्हाला? हं. पण असो, आठवण असो नसो, मी परत एकदा सांगतो तुम्हाला, की ज्यावेळेस मी तुम्हाला गुरुमंत्राची दीक्षा देतो, त्यावेळेस ओंकारेश्वर चरणी मी असं नतमस्तक होऊन मी एक शपथ घेतो, हं, की मी गुरु म्हणून हा जो व्यक्ती आहे, त्याच्या पाठीशी मी सदैव राहील. मेन त्यातलं काय, मी या व्यक्तीच्या पाठीशी सदैव राहील. तिच्या सुखदुःखात, अडी-अडचणीच्या वेळेस मी जसं मला जमल, मला जी समजतं या गोष्टीविषयी मी त्याला मार्गदर्शन करील. हं. वेळोवेळी समजा आध्यात्मिक गोष्टीत असेल प्रश्न, ते सोडवेल. मंत्रजपाबद्दल असेल, काय जे आहे, ते मी त्याचे प्रश्न सोडवील, त्याला वेळोवेळी मार्गदर्शन करील आणि मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत त्याच्या पाठीशी राहील. अशी शपथ घेतलेली असते. आता बऱ्याच लोकांना काय होतं, आम्ही शपथ घेतो, पण ती समोरची व्यक्तीच त्या लायकीची राहत नाही. बरेच जण त्या प्रमाणे आम्ही जरी शपथ समजा देवाची शपथ असल्यामुळे, देवाच्या समोर घेतल्यामुळे आम्ही ती प्रयत्न करतोच, की होता येईल तेवढं ती समोर कशी का वागेना, काय मूर्खपणा करेना, पण आपलं कर्तव्य गुरु म्हणून कर्तव्य आपलंही करायचं. हं. त्यानं ऐकू न ऐकू आपलं सांगत राहायचं. हं. मग ती किती ऐकती का नाही ऐकती त्याच्या तिच्या मनाला माहिती. पण आपलं काम आहे, कारण आपण ईश्वरासमोर बसून शपथ घेतलेली आहे, की मी त्याच्या पाठीशी राहील. म्हणून आपल्याला शपथ मोडायची नसते. म्हणजे मला शपथ मोडायची नाही ती. म्हणून मी त्या व्यक्ती कितीही कसं समजा दुर्लक्ष करू आपल्याकडे, काही करू, ती मंत्रजप करते का नाही करते ही त्याची तिला जीवाला माहिती. हं. आणि जर करत नसेल तर आम्ही कनेक्ट होत नाही ती. आणि ती समस्याग्रस्तीच राहते सतत ते. कारण ईश्वराचं जी ऊर्जा असते ती काही तिला मिळत बी नाही ते. हं. पण मी माझं कर्तव्य नाही विसरत. ज्यांना मी दीक्षा दिलेली आहे, ज्यावेळेस ते प्रश्न विचारतात त्यावेळेस मी सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न, कारण तशी आम्ही शपथ घेतलेली असते. अन् म्हणून करायचं असतं. कारण
तुम्ही जरी ईश्वराला नाही मानलं, तुमच्या मनामध्ये बदल झाले, कुठल्या वातावरणाने बदल होतात, कुणामध्ये काही होतं, त्यावेळेस कळत नाही. पुन्हा बदलू शकतात तुम्ही लोकं, पण आम्हाला नाही बदलता येत. कारण आम्हाला आमचं कर्तव्य हे आम्हाला करावंच लागतं. कारण आम्ही तुमच्यासाठी शपथ घेतलेली, तुमच्या पाठीमागे राहू म्हणून, तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करू म्हणून. म्हणून आम्हाला ती शपथ मोडायची नसते. म्हणून तुम्ही कसंही वागलात, काहीही केलात, आम्हाला जरी विसरून गेलात, तुम्ही गुरुमंत्र केला काय, नाही केला काय, ते तुमचा प्रश्न आहे. पण आम्हाला आमचं कर्तव्य हे पार पाडावंच लागतं. त्याच्यामुळं आम्ही सदैव तुमच्या पाठीशी असतोच. मग तुम्ही किती आमच्याशी कनेक्ट होता, आमचं किती मानता, हे तुमचा प्रश्न राहतो. पण आम्ही तुम्हाला सोडत नाहीत. कितीही काही करा, कारण आमचं कर्तव्य आम्ही कधीच विसरू शकत नाही. कारण ईश्वरासमोर शपथ घेतली तुमच्यासाठी. हे एक गुरुतला भाग सांगितला आणि हे जर तुम्ही ऐकत नसाल अशा गोष्टी, तर तुम्हाला तो दोष लागतो. तुम्ही तणावग्रस्त राहतात. तुम्ही सुखी समाधानी होत नाहीत. ह्याचं कारण हे पण असू शकतं. हं? गुरुदोष म्हणजे काय? समजलं? ओम नमः शिवाय नमः. पुढील भाग काही सांगतो.